मनोज जरांगे पाटील महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक नवनेतृत्व मी शब्द यासाठी वापरतोय कारण अनेकांच्या आशा या मनोज जरांगे पाटलांकडे आहेत. अनेकांना असं वाटतंय की ज्या ज्या मुद्द्याला मनोज जरांगे पाटील छेडतात तो मुद्दा पूर्णत्वास जातो. मग तो मराठा आरक्षणाचा मुद्दा असो की अन्य कोणता मुद्दा असो. काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटलांनी दसरा मेळाव्यातनं एक मोठी घोषणा केलेली होती की त्यांचं पुढचं आंदोलन असणार आहे ते शेतकऱ्यांसाठी असणार आहे, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी असणार आहे. मात्र अचानक बच्चू कडूंनी एक नवीन आंदोलन सुरू केलं. त्या आंदोलनात त्यांना यश मिळालं. मात्र खरोखरच हे यश नेत्यांचं यश आहे की या आंदोलनाचा फायदा हा बळीराजाला होणार आहे आणि बळीराजाचा मागचा त्रास संपूर्णपणे संपणार आहे. मनोज जरांगे पाटलांनी नुकतंच एक वक्तव्य केलेलं आहे. त्या वक्तव्यातनं असं कळतंय की अद्याप त्यांना शेतकऱ्यांसाठी आवाज उठवायचा आहे, मात्र त्यांना सध्या शेतकरी नेत्यांमध्ये फूट पाडायची नाहीये. काय आहे नेमका मनोज जरांगेंचा प्लॅन जाणून घेऊयात या व्हिडिओतनं. नमस्कार, मी तुषार शेटे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत. आपल्याला माहिती आहे की राज्यातला शेतकरी अनेक संकटांनी ग्रासलेला आहे. कधी दुष्काळ पडतो, अवर्षणाची स्थिती निर्माण होते, शेतकऱ्यांनी पेरलेलं धान्य वाया जातं, अनेकदा दुबार तिबार पेरणी करावी लागते. दुष्काळाची स्थिती जशी होती तशीच गेल्या काही वर्षांपासून आता ओल्या दुष्काळाची स्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे खूप पाऊस पडतो. यासाठी अनेक कारणं आहेत. क्लायमॅटिकल चेंज हे सगळ्यात मोठं कारण मानलं जातं, कारण की संपूर्ण महिन्याचा सरासरी पाऊस हा अवघ्या काही दिवसांमध्ये किंबहुना काही तासांमध्ये पडून जातो. त्यामुळे क्षणार्धात होत्याचं नव्हतं होऊन जातं. आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे जगवलेली रोपं ही शेतकऱ्यांना डोळ्यादेखत नाहीशी झालेली पाहायला मिळतात. आत्ता जो जोरदार पाऊस झाला त्यामुळे मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी शेतांना तळ्याचं स्वरूप आलं होतं. शेतकऱ्यांची संकट दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहेत आणि अशातच शेतकऱ्याला सरकारकडनं मदतीचा हात हवा होता. मात्र सरकारनं आश्वासनांच्या व्यतिरिक्त त्यांना काहीच दिलं नाही असा आरोप अनेक शेतकरी नेत्यांनी केलेला आहे. आता जर आपण बघितलं तर मनोज जरांगे पाटील शेतकऱ्यांचं नवं नेतृत्व करणार का हा प्रश्न या निमित्तानं उभा राहिलेला आहे. जर पाहायला गेलं तर दसरा मेळाव्यामध्ये मनोज जरांगे पाटील स्पष्ट म्हणालेले होते, मी आता पुढचा लढा जो लढणार आहे तो शेतकऱ्यांसाठी लढणार आहे. आणि त्यांनी सरकारकडे प्रमुख मागण्या केलेल्या होत्या. सरकार जितकी रक्कम शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करते त्याच्या जवळपास दुप्पट पाचपट मागणी ही मनोज जरांगेंनी केलेली होती. आणि मनोज जरांगेंनी मुद्देसूद मागण्या केल्या होत्या. म्हणजे ज्याची जमीनच सगळी खरडून गेलेली आहे त्याच्यासाठी इतके लाख रुपये, ज्याचं पूर्ण शेत वाहून गेलंय आणि पुन्हा कधीच त्याच्या शेतामध्ये काही होणार नाही त्याच्यासाठी आणखी काही लाखांमध्ये रक्कम मागितली होती. ज्यांच्या फळबागा उद्ध्वस्त झाल्यात त्यांच्यासाठी लाखो रुपयांमध्ये रक्कम मागितली होती. ज्यांची जनावरं गेलेली आहेत त्यांच्यासाठी रक्कम मागितली होती. आता मी तुम्हाला हे का सांगतोय, कारण की या शेतकऱ्यांना सरकारकडनं मदत होते, मात्र ती मदत इतकी तुटपुंजी असते की सरकार शेतकऱ्यांची थट्टा करतंय का असा प्रश्न अनेकदा पडतो. सरकारकडनं शेतकऱ्यांची थट्टा केली जाते असा आरोप अनेकदा होतो. मग हे सरकार कोणाचंही असो, काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळातही शेतकऱ्यांच्या समस्या संपलेल्या नव्हत्या. शेतकऱ्यांना अनेक कठोर निर्णय घ्यावे लागले होते आणि हेच निर्णय आणि याच समस्या अद्यापही महायुतीच्या काळात सुरूच आहेत. सरकारकडनं वारंवार आवाहनं केली जात आहेत की शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी आम्ही ठोस उपाययोजना करू. मात्र अनेकदा या उपाययोजना कागदावरच राहतात किंबहुना त्याचा थेट परिणाम किंवा त्याचा थेट फायदा हा शेतकऱ्यांना होत नाही. याच्यामध्ये अनेकदा तांत्रिक अडचणी असतात. काही शेतकऱ्यांची केवायसी झालेली नाहीये, काही शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झालेले नाहीयेत. मात्र मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितले की मला जे करायचंय ते यांच्यासाठी करायचंय आणि मला ते त्वरित करायचंय. त्यामुळे या दसरा मेळाव्यानंतर आणि मनोज जरांगेंच्या भाषणानंतर सरकारमध्ये एक कमालीची भीती निर्माण झाली होती. जर मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आंदोलन छेडलं
तर त्याचा किती मोठा ताण आपल्याला सहन करावा लागेल याची कल्पना सरकारला आलेली होती. त्यामुळे मनोज जरांगेंना न्यूट्रलाइज कसं करायचं किंवा त्यांना थोपवायचं कसं याची स्ट्रॅटेजी सरकार आखत होतं. आणि अशातच बच्चू कडूंनी म्हणजेच शेतकऱ्यांच्या बच्चू भाऊनी आंदोलनात उडी घेतली. नागपूरमध्ये जे मोठं आंदोलन झालेलं होतं, जो ट्रॅक्टर मोर्चा निघाला होता, त्यामध्ये बच्चू कडूं सोबत अनेक शेतकरी संघटना सहभागी झालेल्या होत्या. या आंदोलनाची दखल सरकारनं घेतली आणि सरकारनं 31 जून पर्यंत शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करू असं आश्वासन त्यांना दिलं. आता इथून आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली. काही लोकांचं म्हणणं असं आहे की सरकारनं बच्चू कडूंना वापरून घेतलं, बच्चू कडूंच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रयत्न केला. यावर बच्चू कडू अगदी स्पष्ट म्हणालेत, ज्यांना कोणाला आरोप करायचे ते करू द्या, मात्र आमच्यामुळे सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. इतकी वर्ष सरकार फक्त कर्जमाफी करू 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 म्हणत होतं, मात्र कोणतीही ठोस पावलं उचलली जात नव्हती. मात्र आता 31 जून ही तारीख सरकारनं ठरवलेली आहे आणि याच्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल. सरकारनं जर आपला शब्द पाळला नाही तर आम्ही पुन्हा एकदा आंदोलन करू आणि हे आमचं आंदोलन भयंकर असेल. आता यामध्ये पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांची एंट्री झाली. मनोज जरांगे पाटील सरकारवरती टीका करताना दिसतात, सरकारच्या अगदी टोकाची टीका करतात. मात्र यंदा आत्ता शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती त्यांनी एकाही शेतकरी नेत्यावर टीका केलेली नाहीये. त्यामुळे एकीकडे सरकार जो प्लॅन करतंय त्या प्लॅनला काउंटर करण्याचा प्लॅन मनोज जरांगे करतायत का, हा प्रश्न या निमित्तानं इथे उपस्थित होतो. कारण जर म्हणजे मनोज जरांगे अगदी स्पष्ट म्हणाले का मी जर शेतकरी नेत्यांवरती किंवा कुठल्या कोणाचं नाव घेऊन जर टीका केली तर होईल असं की दोन नेत्यांमध्ये भांडणं लागतील आणि पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये फूट पडेल. मला शेतकरी नेत्यांमध्ये फूट पाडायची नाहीये. आत्ता जे नेतृत्व करतायत मला त्यांच्या विरोधातही काही बोलायचं नाहीये. मात्र आत्ता सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक केली, सरकारनं शेतकऱ्यांची थट्टा केली, या मुद्द्यावरती मी ठाम आहे. आता अनेकदा मनोज जरांगे हा आरोप करतात की सरकारकडनं मराठा समाजामध्ये फूट पाडली गेली, कारण की सरकारनं मराठा समाजासाठी एक निर्णय घेतला होता, त्या विरोधात मी आंदोलन छेडलं आणि मग सरकार बोलायला लागलं की आम्ही हा निर्णय घेतला होता, हा निर्णय मनोज जरांगे पाटलांना मान्य नव्हता, म्हणून इथे प्रॉब्लेम झाला. आणि त्यानंतर मराठा समाजामध्ये आणि आंदोलकांमध्ये दोन गट पडल्याचं बोललं जात आहे. मात्र आता मनोज जरांगे पाटील सावध पावलं उचलतायत, त्याहीपेक्षा सरकारला काउंटर करण्याचा प्रयत्न करतायत. मनोज जरांगे पाटलांनी आता स्पष्ट सांगितलेलं आहे, बच्चू कडूंनी जी मागणी केली, शेतकरी नेत्यांनी जी मागणी केली, त्या मागणीला आम्ही विरोध करणार नाही. आणि आत्ताच आम्ही जर वेगळं आंदोलन छेडण्याचा प्रयत्न केला तर सरकार लगेच आमच्याकडे बोट दाखवेल की जी मागणी बच्चू कडूंनी केली होती त्या मागण्या सरकारनं मान्य केल्या होत्या, मात्र हे मनोज जरांगे पाटलांना नको होतं, म्हणून आता पुन्हा नव्याने काहीतरी केलं जाईल जेणेकरून सरकारला वेळकाढूपणा करण्याचं कारण मिळेल. दुसरीकडे घाडगेंनी पुन्हा सरकारवरती आरोप केलेत. जर पाहायचं झालं तर सर्वोच्च न्यायालयानं राज्यातल्या सगळ्या निवडणुका या 31 जानेवारी पूर्वी घेण्याचे आदेश दिलेले आहेत. म्हणजे अगदी स्पष्ट होत आहे की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी केली, आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूचे आहोत असा दिंडोरा, असा प्रचार सत्ताधारी पक्ष निवडणुकांमध्ये जरूर करेल, त्याचा फायदा त्यांना होईल. मात्र 31 जानेवारी नंतर निवडणुका संपल्यानंतर पुढे काय? कारण की फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून या मधल्या पिरियडमध्ये काहीच नाहीये, कोणतीही मोठी राजकीय गोष्ट नाहीये. त्यामुळे या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये एक नवीन समिती नेमून त्यामुळे जर शेतकऱ्यांना मदत करण्याचा सरकारचा प्लॅन आहे, हा घाडगेंना मान्य नाहीये. त्यांच्या मते ही धूळफेक आहे. यावर मनोज जरांगे पाटील अगदी समर्पक शब्दात बोललेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की जर मी आता आजारी पडलोय तर मला आत्ताच उपचाराची गरज आहे, मला तुम्ही 6 महिन्यांनी उपचार करून काय मिळणार आहे. दुसरीकडे आपण जर सरकारच्या बाजूने विचार केला तर आत्ताच लाडकी बहीण योजनेमुळे सरकारवरती अनेक कोटींचा किंबहुना हजारो कोटींचा बोजा पडलेला आहे. त्यात पुन्हा आता अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मदत करावी लागणार आहे. केंद्राची मदत कधी येईल हे माहिती नाहीये.
त्यामुळे सरकारच्या तिजोरीवरचा ताण हा प्रचंड आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी किती पैसे लागतील, काय लागतील याचा विचार आम्ही करतोय. कशा पद्धतीनं शेतकऱ्यांची मदत करायची आणि त्यांना कसा न्याय द्यायचा याचे सगळे निकष ठरवण्यासाठी ही समिती असणार आहे असा सरकारचा दावा आहे. पण भीती हीच आहे की पुढच्या 6 महिन्यामध्ये राज्यातला बळीराजा तुमच्या माझ्यासारख्या लाखो करोडो लोकांचा पोशिंदा बळीराजा हा खरोखरच कर्जमुक्त होईल का, की पुन्हा एकदा सरकारकडनं या सगळ्यांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचं कामच सुरू आहे आणि ते तसंच पुढे सुरू राहील याचं उत्तर अद्यापही कोणाकडे नाहीये. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुर्तास इथेच थांबतोय. धन्यवाद.